सो वेलकम गाईज. कसा होता तुमचा बायोलॉजी क्लास 12 SSC बोर्डाचा पेपर? किती मार्क भेटतील कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ॲन्सर की सांगत आहो एकदम फास्टमध्ये. चला तर या बघूया. सेक्शन ए मध्ये क्वेश्चन नंबर 1 MCQचा फर्स्टचा ॲन्सर आहे सी इकॉर्निया, सेकंडचा ॲन्सर आहे बी किरोप्टेरोफिली, देन जो थर्ड आहे त्याचा ॲन्सर आहे डी हेड, देन जो फोर्थ आहे त्याचा ॲन्सर आहे ए फाउंडर, देन जो फिफ्थ आहे त्याचा ॲन्सर आहे डी कॉपर, देन सिक्स्थ वाल्याचा ॲन्सर आहे ए बॅसिलस थुरुंजिनेसिस, देन सेवन्थ वाल्याचा ॲन्सर आहे सी एमेन्सिलिझम, देन एट वाल्याचा ॲन्सर आहे डी लेंटिकल्स, देन नाईन्थ वाल्याचा ॲन्सर आहे ए टेंजुल्स अँड 10 वाल्याचा ॲन्सर आहे बी अल्फा. ठीक आहे गाईज. आता या क्वेश्चन नंबर 2 1 मार्क्ससाठी. ठीक आहे. त्याच्यामधला जो फर्स्ट आहे त्याचा ॲन्सर आहे विल्टिंग ऑफ प्लांट. तुम्ही थोडं बहुत इकडे तिकडे लिहिले असेल ना तरी पण तुम्हाला मार्क्स भेटतील, चिंता नका करू. देन जो सेकंड वाला आहे त्याचा ॲन्सर आहे टिश्यू कल्चर अँड स्पर्मॅटोजेनेसिस. डेफिनेशन लिहायची होती. फॉर्मेशन ऑफ मेल गेमिट्स स्पर्म इज कॉल्ड स्पर्मॅटोजेनेसिस. देन जो फोर्थ आहे त्याचा ॲन्सर आहे रॅपिड साईज ग्रोथ. ठीक आहे. देन जो फिफ्थ आहे अँटीकोडन लिहायचा होता तर तुम्हाला 3' UAC अँड 5'. ठीक आहे, असं लिहायचं होता. देन सिक्स्थ बघा तर त्याचा ॲन्सर आहे विंड एनिमोफिली. ठीक आहे. देन जो सेवन्थ आहे त्याचा ॲन्सर आहे ऑस्मोसिस. याचा तुम्ही दुसरं काही लिहिले असेल तरी तुम्हाला मार्क भेटणार आहे, ऑस्मोसिस पण भेटून जाईल. देन जो 8 आहे त्याचा ॲन्सर आहे ग्रेव्स डिसीज. खूप साऱ्या जणांनी गॉयटर लिहिला असेल, तो चुकीचा आहे. ग्रेव्स डिसीज ॲन्सर आहे. सेक्शन बी मध्ये या. आता सेक्शन बी मध्ये जो क्वेश्चन नंबर 3 आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणते पण 2 डोमेस्टिकेटेड स्पेसिस लिहायची होती हनीबीची. तर फर्स्ट आहे ॲपिस इंडिका, देन सेकंड आहे ॲपिस मेलिफेरा. बाकीचे जे रोल आहे ते तुम्ही स्वतः बघून टाका किंवा लिहिले असेल ते आता मी ते सांगू शकत नाही, खूप मोठं होत आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा, ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करणारी वेन तर पल्मोनरी वेन आणि पोर्टल वेन आणि नॉर्मल वेन मध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल द्यायचा होता हेपॅटिक पोर्टल सिस्टीमचा. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 5 मी लिहिलो नाही आहे कारण की खूप मोठा आहे तो. क्वेश्चन नंबर 6 तर फिलेरियासिस वुचेरिया करतात आणि मलेरिया प्लाझ्मोडियम हे करतात. ठीक आहे गाईज. बाकीचे जे राहिले आहेत ना मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे खूप डिटेलमध्ये. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा, डिसऑर्डर विच शो प्रेझेन्स ऑफ 47 क्रोमोझोम आणि जिनोटाइप्स पण लिहायचे होते. क्लीन फिल्टर सिंड्रोम 47 XXY अँड डाऊन सिंड्रोम 21st ट्रायसोमी. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 8 9 10 11 12 13 हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहो, तर वेट करा आणि 200 लाईक्स कम्प्लीट करा. देन क्वेश्चन नंबर 4चा जो फर्स्ट आहे हा डिलिशन आहे. देन सेकंड ट्रान्सलोकेशन ऑफ क्रोमोझोम, थर्ड ॲडिशन ऑफ क्रोमोझोम, फोर्थ इन्व्हर्जन ऑफ क्रोमोझोम. देन सेक्शन नंबर सी मध्ये बघा, फर्स्ट वाल्या बॉक्समध्ये डिक्रीज येणार, सेकंड वाल्या बॉक्समध्ये कन्स्ट्रिक्ट येणार, थर्ड वाल्या बॉक्समध्ये इन्क्रीज, फोर्थ वाल्यामध्ये डायलेट्स, फिफ्थ वाल्यामध्ये ॲक्सिलेट किंवा इन्क्रीज, देन सिक्स्थ वाल्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट्स. ठीक आहे. आता या क्वेश्चन नंबर 16 वर याच्यामध्ये तुम्हाला नेम टू सुपरफिशियली प्लेस आर्टरीज रेडियल अँड टेम्पोरल. ठीक आहे, हे 2 आर्टरीज होती. बाकीचे तुम्ही आर्टरीचे डायग्राम मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जेनेटिक कोडचे 6 कॅरेक्टरिस्टिक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. क्वेश्चन नंबर 18 नेक्स्ट व्हिडिओमध्ये. क्वेश्चन नंबर 19 अर्धा बघून टाका. विजडम टीथ, इयर पिना, टेल बोन कोणते पण 2 लिहायचे होते, यापेक्षा अधिकही आहेत. क्वेश्चन नंबर 20 बघा, तर फॅक्टर अफेक्टिंग ऑब्झर्वेशन इन प्लांट वॉटर. ठीक आहे. वाइंड, लाईट, टेम्परेचर, ह्युमिडिटी. आणखी खूप सारे आहेत, कोणते पण तुम्हाला 4 लिहायचे होते. क्वेश्चन नंबर 21 बघा, फ्लो चार्ट हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार. बायो फर्टिलायझर मध्ये जो एलिमेंट मोस्टली फिक्स्ड होते तो आहे नायट्रोजन. देन क्वेश्चन नंबर 26 पर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटणार आणि सेक्शन डी पण. ठीक आहे गाईज. तर लाईक करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय. सबस्क्राईब करना मत भूलना भाई.